आज आपण पाहतो ते हे कोल्हापूर शहर. पण तुम्हाला माहिती आहे का, एकेकाळी हे शहर 18 पेठांमध्ये विभागलेलं होतं आणि या पेठांमध्येच कोल्हापूरचा इतिहास घडला. 18व्या शतकात कोल्हापूर शहर पूर्णपणे दगडी तटबंदीने वेढलेलं होतं. ही तटबंदी सुमारे 2 किलोमीटर लांबीची आणि जवळपास 30 फूट उंचीची होती. या तटबंदीला अनेक दरवाजे होते आणि या दरवाजातूनच शहरात प्रवेश करता येत होता. तटबंदीच्या आत वेगवेगळ्या पेठाही बसल्या होत्या. आज आपण पाहणार आहोत यातीलच एक पेठ, ती म्हणजे शिवाजी पेठ. या पेठेचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्याकडून. कोल्हापूरच्या समाज जीवनातील मध्यवर्ती केंद्र शिवाजी पेठ. शिवाजी पेठ हे नाव सुद्धा कसं पडलं याला एक इतिहास आहे. सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, नवा बुधवार पेठ असं वाराच्या वाईज नावं होती. ही वाराच्या वाईज नावं ती कशी होती, त्यावर जी बाजारपेठ भरायची त्या निर्णय भागात, त्या भागात त्या एरियाला त्या वाराचं नाव असायचं. कोल्हापूरमध्ये विविध पेठांची निर्मिती झाली. त्यापैकी शिवाजी पेठ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखली जाणारी जुनी आणि मानाची पेठ. ही पेठ महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याच्या शौर्याची ग्वाही देते. पण या वाराचं नाव शिवाजी पेठेचा नवा बुधवार म्हणून नाव होतं. पण नवा बुधवाराचा रूपांतर शिवाजी पेठेत का झालं, तर शिवाजी पेठ ही संकल्पना त्यावेळेचे जे कार्यकर्त्यांचा संच कोल्हापुरात होता. छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर कोल्हापूर शहरामध्ये एक सामाजिक नवी जागृती तयार झाली, ज्याच्यामध्ये सत्यशोधक चळवळीची मोठी परंपरा आहे. ज्या सत्यशोधक चळवळीचे सगळे जे कार्यकर्ते एकत्र असायचे ते समाजाचा विचार करायचे आणि समाजाचा विचार करत असताना त्या या भागात काहीतरी केंद्र नाव पाहिजे, याच्यातून शिवाजी पेठ हे नाव पुढे आलं. याच पेठेत छत्रपती शिवाजी तरुण मंडळाची स्थापना झाली. तर स्वातंत्र्यपूर्व काळात इथं असणाऱ्या पंत अमात्य बावडेकर आखाड्यामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटली. सहकार चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात सुद्धा याच शिवाजी पेठेतून झाली. की सत्यशोधक चळवळीची परंपरा स्वातंत्र्याच्या चळवळीचं केंद्रसहाय्य तालीम मंडळ आहेत. त्याच काळामध्ये सहकारी चळवळीची स्थापना या शिवाजी पेठेत झाली. कोल्हापुरात सहकारी चळवळीची स्थापना शाहू महाराजांच्या नंतर झाली. त्याच्यामध्ये शिवाजी पेठेमध्ये बलभीम बँक नावाची संकल्पना पुढे आली. ज्या बलभीम बँकेने शिवाजी पेठेच्या आर्थिक समाज जीवनामध्ये प्रचंड बदल केले आणि हे नुसते आर्थिक बदलच नाही, सामाजिक सांस्कृतिक राजकीय बदलाला बलभीम बँक, शिवाजी मंडळ ही केंद्र आहेत. म्हणून शिवाजी पेठेचं जी वैशिष्ट्य आहे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा सुद्धा शिवाजी पेठ केंद्रित लढला गेला. कोल्हापूरच्या समाज जीवनाचे अनेक लढे आहेत, त्याचं केंद्र शिवाजी पेठ होतं. एवढंच नाही, संयुक्त महाराष्ट्र लढा, 42चं आंदोलन, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जर बघितला तर शिवाजी पेठेतल्या बऱ्याच कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन संबंध आंदोलनाला सहकार्याने साथ दिलेली आहे. हे शिवाजी पेठेचं वैशिष्ट्य आहे. या पेठेमध्ये गणेशोत्सव आणि शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यावेळी पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंगांचे दर्शन लोकांना घडवले जाते. गणेश विसर्जना दिवशी खंडोबा तालीम, फिरंगाई तालीम, वेताळमाळ तालमीच्या ऐतिहासिक मिरवणुका आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी हजारो लोक जमा होतात. शिवाजी पेठ हे केवळ एक ठिकाण नसून कोल्हापूरच्या अस्मितेचे आणि इतिहासाचे प्रतीक मानले जाते. शिवाजी पेठेतील शिवजयंती ही महाराष्ट्रात एक नवीन संकल्पना होती. त्यावेळी महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये शिवजयंती चालू केली. त्यानंतर जी महाराष्ट्रात तिचा विस्तार झाला, त्याचं केंद्र हे कोल्हापूर होतं. म्हणजे 100 वर्षापूर्वी शिवजयंती संकल्पना निर्माण करणं आणि ती कंटिन्यू चालवणं आज म्हणजे जो शताब्दी वर्ष शिवाजी पेठेला होतंय आता जवळजवळ. तर आता शिवजयंती कायम आमची चालू आहे. शिवाजी पेठेचं नाव पडल्यानंतर दुसरे अनेक वैशिष्ट्य शिवाजी पेठेचे आहेत. उदाहरणार्थ शिवाजी पेठेत सत्यशोधक चळवळीची मोठी परंपरा होती. सत्यशोधक चळवळीची नाही, स्वातंत्र्य चळवळीत शिवाजी पेठेमध्ये प्रजा परिषदेची मोठी परंपरा होती. प्रजा परिषद म्हणजे ज्यांचं सरकार पहिलं होतं, ज्यावेळेला शाहू महाराजांचा काळ 1874ला शाहू महाराज जन्मले, 84ला दत्तक आले आणि 94ला गादीवर बसले. 94 ते 1922 या काळात शाहू महाराजांच्या प्रचंड सुधारणा कोल्हापुरात केल्या. त्याचा परिणाम कोल्हापूर शहरावर झाला आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम शिवाजी पेठेवर झाला. या पेठेची आणखी एक खरी ओळख म्हणजे इथली तालीम संस्कृती.
या तालमीमधूनच अनेक नामवंत पैलवान उदयास आले. लाठीकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजीसारख्या मर्दानी खेळांची परंपरा इथे पिढ्यानपिढे जपली जाते. फुटबॉलच्या परंपरेला शिवाजी पेठेतून सुरुवात झाली. आजही फुटबॉल अगदी ईर्षेने इथे खेळला जातो. शिवाजी पेठेचे अनेक तालमी आहेत. त्या तालमीला प्रत्येकाला स्वतंत्र इतिहास आहे. का त्या इतिहासाचं वैशिष्ट्य असं, त्यावेळेच्या काळात 100 वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा स्थानिक प्रश्न हे स्थानिक पातळी मिटवले जात होते. कुटुंब जीवनातले, समाज जीवनातले आणि तालीमचं व्यवस्था ही नुसती पैलवान तर ना, तिथं वस्ताद संस्कृती होती. वस्ताद म्हणजे काय, पैलवानकी करायला शिकवणं ही निराळी गोष्ट, पण समाजाला सुद्धा सदृढ करणं वैचारिकरित्या हे त्या व्यवस्थेचं महत्वाचं काम होतं. आणि त्याच्यामध्ये कोल्हापुरात शिवाजी पेठेमध्ये या सगळ्या तालमीतले जे वस्ताद होते ते नेहमीच आपल्या एकमेकाशी एकत्र असल्याने त्यांचं मध्यवर्ती केंद्र शिवाजी तरुण मंडळ. प्रिन्स शिवाजी मराठी बोर्डिंग सारख्या संस्थांनी या भागात शैक्षणिक परंपरेला बळ दिले. म्हणूनच परंपरेची शिदोरी, मर्दानी खेळांचा अभिमान आणि शिवरायांच्या विचारांचा वारसा म्हणजे शिवाजी पेठ. भेटूया पुढच्या भागात.